बोल बोल. हे करा व्हिडिओ ओपन कर. व्हिडिओ माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. येतो आहे, सुरू करा. मॅम स्क्रीन दिसते माझी? हॅलो. येस मॅम, दिसती मॅम. Okay. My name is Rutuja Naneshwar Gaikwad. My topic name is quadrilateral. Do you know quadrilateral? Quadrilateral is a type of polygon, and quadrilateral is type of polygon, and quadrilateral have a four-sided quadrilateral. There and आज आपण क्वाड्रिलॅटरल आणि त्याचे टाइप्स आणि त्याची प्रॉपर्टीज शिकणार आहोत. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय की एक क्लोज फिगर असती आणि तिला फोर साइडेड शेप असतो तिला. सगळ्यांना क्वाड्रिलॅटरल माहितीच आहे. स्ट्रेट लाईन सेगमेंट असतात, त्याला फोर साइड असतात आणि तो एक टाइप्स ऑफ पॉलिगॉन्स आहे. म्हणजे काय, पॉलिगॉनचाच एक टाइप आहे. ग्रीक ओरिजिन मधून तो आलेला आहे आणि त्याला एकतर 4 अँगल असतात आणि 4 साइड असतात. मग त्याचे परत टाइप्स पडतात. स्क्वेअर झालं, रेक्टँगल, काईट, ट्रॅपेझियम, पॅरेलेलोग्राम, त्याच्यानंतर रोम्बस, हे सगळे त्याचे टाइप्स झाले. मग what is meant by quadrilateral? Squares, rectangle, and other four-sided geometrical form by the union of chord line segment are called as a quadrilateral. And quadrilateral is a four-sided polygon. What is a quadrilateral? A quadrilateral is a flat and two-dimensional polygon. Quadrilateral म्हणजे काय, तो 2D शेप असतो आणि त्याला 4 स्ट्रेट लाईन्स आणि 4 व्हर्टायसेस असतात. and this shape form the foundation of countless structure and design in our world. म्हणजे आपण क्वाड्रिलॅटरल जर बघितलं तर क्वाड्रिलॅटरल आपल्या वर्ल्ड मध्ये खूप सारे असे स्ट्रक्चर आहेत की ते क्वाड्रिलॅटरल मध्ये तयार झालेले असतात. आणि त्याची एक मेन फंडामेंटल प्रॉपर्टी की सम ऑफ द इंटेरियर अँगल्स इन एनी क्वाड्रिलॅटरल इज ऑलवेज 360 रिगार्डलेस देअर शेप आणि साईज नुसार. त्याच्या प्रत्येक फिगर मध्ये त्याचे 4 अँगल आणि 4 साइड इक्वल असतील असं नाही. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत, पण त्याची सगळ्यात एक मेन प्रॉपर्टी अशी की जर 4ही अँगलची जर समेशन केली, 4 अँगलची जर आपण समेशन केली तर ती किती असती, 360 डिग्रीची असते. अँड कॉमन एक्झाम्पल झालं तर रेक्टँगल, ट्रॅपोझायडल, काईट, ह्या सगळ्यांचं प्रत्येकाची काय आहे, प्रत्येकाची सेपरेट प्रॉपर्टीज आहे आणि सेपरेट ऍप्लिकेशन पण आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टीज बघणार आहे. क्वाड्रिलॅटरलची सगळ्यात मेन फर्स्ट प्रॉपर्टी असते की त्याला 4 साइड्स असतात आणि 4 अँगल्स असतात. 4 साइड, एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज एक्झॅक्टली 4 साइड अँड 4 अँगल्स. बेसिक स्ट्रक्चर नुसार त्याला 4 साइड्स असतात आणि 4 अँगल्स असतात. आणि त्यांची सगळ्यात मेन प्रॉपर्टी म्हणजे इंटेरियर अँगल्स ऑलवेज सम टू 360 विथ अ फंडामेंटल मॅथमॅटिकल कॉन्स्टंट. म्हणजे त्यांची जे इंटेरियर अँगल आहे, मग आता 4 अँगल आहे, मग 4 ही अँगलची जी ऍडिशन असते ती 360 डिग्री असते. त्याच्यानंतर त्याचे 2 प्रकार पडतात, एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह असतो. आता जो कॉन्व्हेक्स असतो त्याचे ऑल अँगल्स 180 डिग्री पेक्षा छोटे असतात आणि कॉन्केव्ह मध्ये एकच अँगल हा 180 डिग्री पेक्षा मोठा असतो, बाकीचे सगळे 180 पेक्षा छोटे छोटे असतात. आणि कधी कधी त्यांची आता काही स्पेशल रिलेशनशिप असतं, कधी कधी मग त्यांची सगळ्या ऑल साइड इक्वल, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अँड काही वेळेस काय होतं, अपोजिट साइड पॅरलल असतात, अपोजिट साइड इक्वल असतात, अपोजिट अँगल इक्वल असतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सगळ्यात पहिले रेक्टँगल. सॉरी, सगळ्यात फर्स्ट आपण पॅरेलेलोग्राम. सगळ्यांना पॅरेलेलोग्राम माहिती आहे. पॅरेलेलोग्राम म्हणजे काय, अपोजिट साइड त्याच्या पॅरेलल असतात आणि इक्वल लेंथ असतात. समजा एक साइड त्याची 5 सेंटीमीटर आहे तर त्याच्या समोरची पण साइड 5 सेंटीमीटर असते, आणि जर दुसरी बाजू 4 सेंटीमीटर आहे तर त्याच्या समोरची पण बाजू 4 सेंटीमीटर असते. फक्त एवढाच डिफरन्स आहे की त्याचे अँगल हे वेगवेगळे असतात. मग त्याच्या
त्याची फक्त साइडची जी लेंथ आहे ती कशी असते, इक्वल आणि पॅरलल असते. आणि त्याचे अपोजिट अँगल, आता जे अपोजिट अँगल असतात तर ते अपोजिट अँगल इक्वल इन मेजर असतात. जे समोरासमोरील जे अँगल असतात, कोन असतात ते इक्वल असतात. आणि त्यांचे कॉन्झिक्युटिव्ह अँगल सप्लिमेंटरी असतात. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, ऍडजसंट अँगल्स. ऍडजसंट अँगल म्हणजे जवळजवळचे दोन कोन, ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि ते डायगोनल असतात, ते डायगोनल्स काय होतात, एकमेकांना बायसेक्ट होतात इच अदर. म्हणजे मिड पॉइंट, तिथे एक मिड पॉइंट तयार होतो आणि त्या मिड पॉइंट मध्ये काय होत असतात, ते बायसेक्ट होतात. नंतर पॅरेलेलोग्राम हा काय, एक रेक्टँगल किंवा रोम्बस आणि स्क्वेअरचा ह्या सगळ्यांचाच एक पार्ट आहे. आणि त्याच्यापासून एक नवीन तयार केलेला आहे, तो त्याला नाव दिलेलं आहे पॅरेलेलोग्राम. म्हणजे रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर यांना सगळ्यांना एकत्र करून, यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज एकत्र करून त्याला पॅरेलेलोग्राम असं नाव देण्यात आलंय. त्याच्यानंतर बघणार आहे रेक्टँगल. तर रेक्टँगल म्हणजे काय, त्याच्या चार साइड असतात त्याला. आणि त्याच्या ऑल फोर अँगल्स, याचं सगळ्यात मेन जे आहे प्रॉपर्टी त्याची, की सगळे अँगल्स कशा असतात, 90 डिग्रीच्या असतात. आणि क्रिएटिंग दॅट क्लासिक रेक्टँग्युलर शेप, आणि त्याचा शेप एकदम क्लासिक असतो. आणि त्याचा यूज शक्यतो बिल्डिंग मध्ये वगैरे, बिल्डिंगच्या ज्या स्क्रीन्स वगैरे असतात, स्क्रीन्स टू बिल्डिंग, एव्हरीवेअर फ्रॉम स्क्रीन्स टू बिल्डिंग. त्याचे चारही अँगल 90 डिग्रीचे असतात. त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट साइड कॉन्ग्रंट असतात. अँड डायगोनलची प्रॉपर्टीज, त्याच्या डायगोनल आर इक्वल इन द लेंथ असतात आणि एकमेकांना बायसेक्ट करतात. आणि त्याच्यामुळे तिथं 4 ट्रायंगल तयार होतात. आणि त्याची अपोजिट साइड्स आर इक्वल इन लेंथ अँड पॅरलल, मेकिंग रेक्टँगल स्टेबल अँड प्रेडिक्टेबल स्ट्रक्चर. आणि त्याच्या साइड्स इक्वल असतात, अपोजिट साइड इक्वल असतात आणि अपोजिट साइड पॅरलल पण असतात. आणि त्याचा जो एरिया काढतो आपण रेक्टँगलचा, तो एरिया काढण्यासाठी त्याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो लेंथ इंटू ब्रीथ. आणि पेरिमीटर असतं 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ, हा त्याचा फॉर्म्युला असतो. त्याच्यानंतर रोम्बस बघणार आहे. रोम्बस म्हणजे काय असतो, एक डायमंड शेप असतो. तो डायमंड शेप एक डायमंडचा शेप असतो. आणि रोम्बस स्टँड आउट विथ 4 इक्वल साइड. सेम रोम्बस हा स्क्वेअरचाच एक पार्ट असतो, पण स्क्वेअरचे सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात, तसे रोम्बसचे राहत नाही. म्हणून रोम्बसला काय असतात, 4 इक्वल साइड असतात आणि क्रिएटिंग डायमंड लाईक अपिरियन्स, आणि त्याला एक डायमंड सारखा शेप आलेला राहतो. while opposite side remain parallel like all parallelogram. Parallelogram सारख्याच रोम्बसच्या पण साइड पॅरलल असतात. आणि रोम्बस ऍड्स टू स्पेशल कॉन्स्टंट इक्वल लेंथ. पण रोम्बसला एक स्पेशल हे असतं की त्याच्या सगळ्या साइड इक्वल असतात, तशा पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड इक्वल असतात. द डायगोनल ऑफ रोम्बस इंटरसेक्ट ऍट अ राईट अँगल. आणि जेव्हा डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. अँड क्रिएटिंग 4 कॉन्ग्रंट राईट अँगल विथ इन द शेप. आणि म्हणून रोम्बसच्या शेप मध्ये 4 तुम्हाला इथं दिसत असतील. रोम्बसच्या इथं 4 राईट ट्रायंगल तयार झाले विथ इन द शेप. अँड द परपेंडिक्युलर बायसेक्शन इज डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्याचं जे परपेंडिक्युलर बायसेक्शन आहे ते त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे इथं मेन कॅरेक्टरिस्टिक अशी तयार होती की रोम्बस मध्ये 4 ट्रायंगल तयार होतात. आणि ते 4 ट्रायंगल ची जी 4 ट्रायंगल जे असतात ते 4 ट्रायंगल जे तयार होतात त्यांची जी सगळ्यांची, म्हणजे एक अँगल असतो तो 90 डिग्रीचा असतो, म्हणून तिथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतात, 4 राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. आणि त्याचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू, म्हणजे एरिया इज इक्वल टू 1/2 डायगोनल 1 इंटू डायगोनल 2, असा त्याचा रोम्बसचा फॉर्म्युला एरिया काढण्यासाठी. आता स्क्वेअर. The square represent the geometric perfection, combining the best property of both rectangle and rhombus into harmonious shapes. म्हणजेच काय, रोम्बस आणि रेक्टँगल यांचं मिळून स्क्वेअर तयार केला जातो. आता स्क्वेअरची मेन प्रॉपर्टी असते की ऑल साइड आणि ऑल साइड अँड ऑल अँगल हे कॉन्ग्रंट असतात. 4 साइड आयडेंटिकल लेंथ, परफेक्ट बॅलन्स अँड सिमेट्री. आणि त्याच्यामुळे त्यांचा परफेक्ट बॅलन्स आणि परफेक्ट सिमेट्री तयार होत असते. त्याच्यानंतर त्याचे 4 अँगल तयार होतात. ऑल अँगल्स 90 डिग्रीचे असतात. आणि सिंपल फॉर्म्युला आहे त्याचा एरियाचा खूप सोपा फॉर्म्युला आहे, साइड इंटू साइड, म्हणजे साइडचा स्क्वेअर असतो. आणि
मॅक्झिमम सिमेट्री होत असते त्याची 4 टाइम्स सिमेट्री होती आणि रोटेशनल सिमेट्री ऑफ 4 ऑर्डर, 4 ऑर्डर सिमेट्री होत असते त्याची. त्याच्यानंतर असतो ट्रॅपोझॉइड. ट्रॅपोझॉइड म्हणजे काय, त्याची एक साइड पॅरेलल असते, फक्त फक्त एक एक पेअर त्याची पॅरेलल असते. A trapezoid stands apart from the parallelograms by having one pair of parallel side called bases. म्हणजे त्याचे फक्त वन पेअर कशी असते, पॅरेलल असते, बाकी ज्या दोन साइड असतात त्या पॅरेलल नसतात. अँड द अदर टू साइड कॉल्ड लेग्स आर नॉन पॅरेलल. त्यांना काय म्हटलं जातं, लेग्स म्हटलं जातं आणि त्या नॉन पॅरेलल असतात. वेन द नॉन पॅरेलल साइड आर इक्वल इन लेंथ, जेव्हा नॉन पॅरेलल साइड इक्वल इन लेंथ असतात तेव्हा त्याला आपण आयसोसेलस ट्रॅपोझॉइडल म्हणतो. म्हणजे नॉन पॅरेलल जे साइड असतात, ज्या पॅरेलल नाहीये, त्यांची लेंथ जेव्हा इक्वल असते तेव्हा त्याला आयसोस्केलस ट्रॅपोझॉइडल म्हणतात. आणि त्याचा जो बेस अँगल असतो तो इक्वल असतो आणि त्यांचे डायगोनल्स पण इक्वल असतात. आणि त्याचा एरिया असतो ½ इंटू हाईट इंटू बेस 1 प्लस बेस 2. म्हणजे त्याला दोन बेस असतात, एक वरच्या बाजूने आणि एक खालच्या बाजूने. जी पॅरेलल पेअर असतात त्या पॅरेलल पेअरची ऍडिशन करायची आणि त्याला मल्टिप्लाय बाय हाईट मल्टिप्लाय बाय ½ हा झाला ट्रॅपोझॉइड. त्याच्यानंतर काइट. काइटला पण 4 साइड असतात, त्याच्या ऍडजस्टंट साइड इक्वल असतात. जसं प्रत्येकाच्या अपोजिट साइड इक्वल आहे तसं याचं वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की याच्या ऍडजस्टंट साइड इक्वल असतात. मग ज्या दोन पेअर असतात कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, ऍडजस्टंट साइड असतात, त्यांची जी लेंथ असते ती इक्वल असते. जसं काइटचा शेप असतो ना, तसं काइट सारखी ती काइटच्या शेप सारखी असती. आणि त्याची परपेंडिक्युलर डायगोनल्स, आता जेव्हा ते डायगोनल एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होतात तेव्हा तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. वन डायगोनल बायसेक्टिंग इच अदर. आणि एकच डायगोनल एकमेकांना काय करतो, बायसेक्ट करतो आणि त्याच्यामुळे तिथं राईट अँगल तयार होतो, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. वन लाईन ऑफ सिमेट्री. अ सिंगल ऍक्सिस ऑफ सिमेट्री डिवाइड्स द काइट इंटू 2 मिरर इमेज हाऊस. आणि तिथं 2 मिरर इमेज म्हणजे 2 ऍडजस्टंट साइड असतात. ऍडजस्टंट साइड मुळे ती जी सिमेट्री तयार झालेली असते ती जवळजवळची एकदम सेम असते. ऍप्लिकेशन क्वाड्रिलॅटरल कुठं कुठं वापरलं जातं, तर क्वाड्रिलॅटरल सगळ्यात जास्त प्रमाणात आर्किटेक्चर ऑफ बिल्डिंग टू स्क्रीन वी यूज डेली फ्रॉम द नेचर हनीकॉम पॅटर्न आर्टिस्टिक कंपोजिशन. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग देअर प्रॉपर्टीज इसेन्शियल फॉर जॉमेट्री इंजिनिअरिंग डिझाईन अँड काउंटलेस लेअर वर्ड ऍप्लिकेशन. म्हणजेच काय, इंजिनिअरिंग जे असतात किंवा आर्किटेक्चर वाले असतात, म्हणजे जे बिल्डिंगचं आपल्याला नकाशा वगैरे काढून देतात, त्यांना खूप जास्त प्रमाणात क्वाड्रिलॅटरल्सचा यूज होत असतो. काउंटलेस लेअर वर्ड ऍप्लिकेशन अँड इच टाइप ऑफ ऑफर युनिक स्ट्रक्चरल अँड ऍडव्हान्टेजेस पॉसिबिलिटीज. आणि खूप छान क्वाड्रिलॅटरल खूप ठिकाणी वापरलं जातं. समजलंय सर्वांना? Yes, हॅलो, ma'am. आवाज येतोय? हो. मी काही प्रश्न विचारते. व्हॉट इज द सम ऑफ द अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल? 360 degree. 360 डिग्री. अँड रेक्टँगल, द सम ऑफ अँगल ऑफ रेक्टँगल? Also 360. 360. अँड अँगल ऑफ रेक्टँगल इज किती डिग्रीचे असतात अँगल? 90 degree. 90 डिग्री. 90 degree. ओके. आणि पॅरेलेलोग्रामच्या अपोजिट साइड कशा असतात? Congruent. कॉन्ग्रुएंट. आणि पॅरेलल पण असतात ना? Yes. मॅम झालाय माझं. ठीक आहे चला.